In the today's lecture of rural development, we have started with the fifth chapter. Okay, that is the government policies which are actually helping in the rural development or set up the industry in the rural development. In the last lecture, we have seen some of the policies that are implemented by the central government of India. And in this lecture, we are going to see about the state government scheme. Okay. मागच्या लेक्चरमध्ये आपण रुरल डेव्हलपमेंटच्या जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांचे कुठले पॉलिसीज आहेत, त्यांच्या कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत त्याचं थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. आणि ह्या जे आताचा जो लेक्चर आहे आता आपण काय बघणार आहोत आपलं राज्य शासन जे आहे राज्य शासनाचे जे कोणते कोणते स्कीम्स आहेत जेणेकरून हे इंडस्ट्रीज चांगल्या पद्धतीने सेटअप होतील ते पाहूया पहिल्यांदा आपण ओळीनं. तर त्यात पहिला आहे ऍट द टाइम ऍट द इन्स्टन्स ऑफ Gandhiji, an Article 40 was introduced in the Constitution of India, which states that the state shall take steps to organize village panchayats and endue them with such powers and authority as may be necessary to enable them to function as units of self-government. तुम्हाला आताच मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय. काय सांगितलंय? की कागदपत्री येणं आणि ॲक्चुअली इम्प्लिमेंट होणं वेगळं आहे. पूर्वी कागदपत्री जास्त होत होतं. आता ते आपण काय करायला लागलोय ॲक्चुअली इम्प्लिमेंटेशन आता आपलं सरकार जो आहे, करण्याचा प्रयत्न जास्त प्रमाणात व्हायला लागलाय लक्षात घ्या. मग इथं काय सांगितलंय 1900 आर्टिकल 40 जो आहे, इंट्रोड्यूस केलाय आपल्या गव्हर्नमेंटनी आणि त्यात असं सांगितलं गेलंय, की ग्रामीण भागात ग्रामपंचायत म्हणा किंवा विलेज पंचायत म्हणा, त्यांना अशा पद्धतीचे जे पॉवर्स द्या तुम्ही, जेणेकरून त्यांनी तिथल्या तिथं सेल्फ गव्हर्नमेंट म्हणून एक काम करतील. म्हणजे भारत देशाचाच एक भाग म्हणून तिथल्या तिथे त्यांनी ग्रामीण भागात देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतील. हे बघणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर काम केलं, तर हे फार मोठं आहे. का? तर काय होत होतं ॲक्चुअली दिल्लीत काय करायचं आहे, दिल्लीत बसून लक्षात घ्या, दिल्लीत आहे माणूस आणि तो काय ठरवायला लागलाय, की शिरोळमध्ये काय काम करायचं. त्यांना ना शिरोळची काय माहिती, शिरोळ नेमकं कुठं आहे ते पण माहीत नाही. अशा परिस्थितीत काम करणं फार कठीण आहे आणि तिथं बसून शिळ्या हाकण्याचा हा प्रकार होत होता. आता काय करायला लागलेत, शिरोळचेच लोकं त्यांना असे पॉवर द्यायचे, की ती शिरोळमधल्या लोकांना शिरोळची नेमकी परिस्थिती, तिथं काय गरज आहे, काय नाही, नेमकं सगळ्या गोष्टी तिथल्या 100% त्यांना माहीत असतात. मग त्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन हे जर स्वतः व्यवस्थित पॉवर्स दिले त्यांना आणि तिथले एरिया व्यवस्थित रन करायचं जर त्यांना फंक्शन कसं करतील, तिथले छोटे-छोटे जे कारखाने आहेत म्हणा, हे सगळे कसे व्यवस्थित चालवतील, चालवता येतील याचा जर अभ्यास करून त्यांनी जर स्वतः स्वतः एक सरकार आहे असं विचार करून देण्याची त्यांनी कामाची सुरुवात केली, तर हे किती मोठं काम होईल लक्षात घ्या. अशा पद्धतीने काम करायचं प्रोत्साहन हे आपलं राज्य सरकार देण्याचा प्रयत्न करतंय. In 1957, the government of India appointed a committee to study the working of community development program and suggested how best it could be maintained. The committee recommended three-tier system of local government named as Panchayati Raj by Jawaharlal Nehru. तर 1957 साली आपल्या सेंट्रल जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी एक कमिटी स्थापना केली कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या नावाखाली. आणि त्यांनी 3 टायरचं एक सिस्टम सांगितलंय, जे लोकल पंचायत राज याला नाव दिलं आपले जवाहरलाल नेहरू. जे आपले सुरुवातीचे पंतप्रधान होते. त्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत चांगल्या पद्धतीनं प्रगती करू शकलो असे आपले जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. त्यांनी पंचायत राज नावाचं त्यावेळेस त्यांची संकल्पना होती, ती आत्ता अंमलात आलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे. त्यांनी एक कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाची एक स्थापना केली आणि त्यांनी अभ्यास केलं. आणि त्यांनी 3 पद्धतीची कामं सांगितली जेणेकरून हे पंचायत राज अतिशय चांगल्या पद्धतीने रन होईल. नुसतंच रन होणार नाही तर तिथं चांगल्या पद्धतीनं काम होईल. त्यात काय सांगितले बघा, विलेज पंचायत वेअर टू बी फॉर्म्ड ॲट द ग्रास रूट्स लेव्हल और विलेज लेव्हल, पंचायत समितीज ॲट मिडल अँड ब्लॉक लेव्हल अँड जिल्हा परिषद ॲट द डिस्ट्रिक्ट लेव्हल. तर काय बघा, आता आपलं राजधानी बघितला महाराष्ट्राचं ते मुंबई. मुंबईमध्ये बसून नेमकं काय चाललंय? शिरोळ तालुक्यात कळणार आहे का? नाही. तर यासाठी काय सांगितले आपल्या जवाहरलाल नेहरूची जी स्थापना केलेली जी कमिटी होती, कम्युनिटी डेव्हलपमेंट कमिटी. त्यांनी काय सांगितले पहिल्यांदा, तर ग्रास रूट लेव्हलला म्हणजे एकदम त्या ग्रामीण भागातल्या लेव्हलला एक तुम्ही कमिटी स्थापन करा. त्याला ग्रास रूट लेव्हल म्हणा. त्याला किंवा विलेज लेव्हल ग्रामीण भागात ग्रामीण लेव्हलला जो किंवा गाव लेव्हलला एक करा. त्यानंतर तालुका लेव्हलला एक करा. तिथं आपण पंचायत समिती आता आपल्या आहे बघा. जर तालुक्यात आलात तर मिरजमध्ये एक पंचायत समिती आहे, शिरोळमध्ये एक पंचायत समिती आहे, म्हणजे तालुका लेव्हलला आलंय. म्हणजे गाव लेव्हलला एक म्हणजे एकदम
रूट लेव्हलला म्हणजे एकदम आपल्या स्थानिक लेव्हलला जाऊन एक आपण स्थापन केलं. त्यानंतर पंचायत लेव्हल जे आहे म्हणजे पंचायत समिती हे तालुका लेव्हलपर्यंत आलो आणि तिथनं पुढे गेलं की जिल्हा परिषदला आपण 3 लेव्हल अशा 3 लेव्हलला आपण 3 कमिटी 3 लेव्हल स्थापन करून त्यांच्या अनुषंगाने आपण काम करायला सुरुवात केली. जेणेकरून काय होईल ॲक्चुअल तिथपर्यंत जाऊन काम करण्याची संधी त्या लोकांना लाभेल. या दृष्टिकोनातून हे काम बघितलेलं आहे. Next is, however, there have been interstate variations in the structural pattern, tenure and responsibilities. खरं हे काय झालंय आता आपण हे मी जे सांगितले आपल्या महाराष्ट्र झालं, कर्नाटकात असंच पद्धती असेल नाही. त्यांचे लेव्हल्स वेगळे असतील त्यांनी दिलेलं प्रत्येकाला पॉवर्स वेगळे असतील. तर एकूण साधारणपणे हे साधारण एक टेक्स्चर आहे. हे पॅटर्न आहे. हे पॅटर्न थोडंसं स्टेट वाईज हे बदलू शकतं आणि त्यांना दिलेले पॉवर्स पण बदलू शकतात. Tenure and responsibility entrusted to them with an aim to grant a constitutional status to the PRIs in the country and to bring about uniformity. The Indian Parliament passed 73rd Constitution. मग हे सगळ्या जाऊन सगळ्या भारतात सगळीकडे सगळे जे टॅक्स होते ते वेगवेगळे ते घोळ होतं. कुठं गेले, त्या कर्नाटकात गेले की हे स्वस्त मिळते, महाराष्ट्र गेले की ते स्वस्त मिळते, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. हे सगळं काढून टाकून जी जसे प्राणी आणली, त्याच पद्धतीनं हे सगळं काढून टाकून 73rd जो कॉन्स्टिट्यूशन होतं, त्यात पार्लिमेंटने एक बिल पास केलं. हे का पास केलं? त्या सगळ्या गोष्टी सेपरेट करून सगळे एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीनं काम करावं, हा त्याचा मागचा सगळ्यात मोठा उद्देश होता लक्षात घ्या. त्या अनुषंगाने हे त्यांनी काम केलेलं आहे. 1992 साली त्यांनी हे पास केलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं आपण थोडीशी अशी पुढचे पॉइंट बघायचे. त्यात काय आहे बघा आता. The second point, the act envisages the establishment of panchayats as units of local self-government in the states and union territories except the tribal areas in the states of Nagaland, Meghalaya and Mizoram. तर काय केलंय त्या ऍक्ट प्रमाणे असं झालं, की गाव भागात एक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट नावाची त्यांनी स्थापना केली. लक्षात. आता जे ग्रामसभा होतात, ग्राम जे जागरण होते, ग्रामीण जे गाथा वाचली जाते, हे सगळं त्याचाच पार्ट आहे लक्षात घ्या. आता ते थोडंसं पुढं आहे. म्हणजे पुस्तक जुनंच आहे, त्याला नवीन कव्हर घातल्यातला प्रकार आहे हा. हे फार पूर्वी केले गेलेलं आहे ऑलरेडी. फक्त नवीन नावाने हे इंट्रोडक्शन केलंय आणि आम्हीच काम केलं असं बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. तर ही गोष्टी पूर्वीच केलेल्या आहेत. आता त्याला नवीन स्वरूप दिलंय. फक्त काय केलं होतं, आपल्या एरियात म्हणजे आपल्या ग्रामीण भागात आपलं एक छोटंसं सेल्फ गव्हर्नमेंट यांनी स्थापना केलेली आहे. ते फक्त कुठं नाही आपल्या पूर्ण देशात, तर आदिवासी भागात, जसे की नागालँड, मेघालय आणि मिझोराममध्ये हे तिथं नाहीये. आणि इन सर्टन अदर शेड्यूल्ड एरियाज, ॲडिक्वेट पॉवर्स अँड रिसोर्सेस टू बी डेव्हलप्ड. हे कशासाठी असं केलंय, ते इतकं म्हणजे अनडेव्हलप्ड एरिया आहे, की तिथं जाऊन ह्या गोष्टी करणं पण त्यांना काय माहीत नसलेलं असं एरिया आहे. आणि त्यांना जाऊन ॲक्चुअली तिथं मोठं माणूस जाऊन सांगणं पण असं अवघड काम होतं, त्या 3 एरियात. पूर्ण आदिवासी लोकं होती. समोर माणूस आला की त्याला ते बाण मारत होते आणि त्यांना मारून टाकत होते. अशा अतिशय भयानक प्रकार होता तिथं. त्या लोकांना आपल्या जी मुख्य धारा आहे त्यात सामावून घेणं पण असं एक फार मोठं काम होतं आपल्या लोकांना, आपल्या गव्हर्नमेंटच्या. त्यामुळे तिथं काम करायचा त्यांनी दृष्टिकोन थोडासा वेगळा ठेवला आणि पूर्ण बाकीच्या भारतात मात्र हे सगळे एकत्र त्यांनी डेव्हलप केलं किंवा इम्प्लिमेंट केलं असं म्हणू शकतो आपण. रिस्पॉन्सिबिलिटीज वे टू बी developed up to PRIs to enable them to prepare and implement schemes for economic development and social justice as entrusted to them under the items listed in the 11th schedule of constitution. 11व्या शेड्यूल आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांना असे पॉवर्स दिले की जेणेकरून काय होईल, चांगल्या पद्धतीची जे इकॉनॉमिकल स्कीम्स आहेत ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट होतील, कागदपत्राने इम्प्लिमेंट होतील आणि ते इम्प्लिमेंट झाल्यामुळं सोशल जस्टिस हे सगळ्यांना समान. हा ह्याचा आहे त्यामुळे त्याचं डेव्हलपमेंट करा. हा आमचा माहीत नाही, अनोळखी आहे त्याला काही देऊ नका असं नाही. सगळ्यांना समान पद्धतीने या सगळ्या गोष्टी मिळाव्यात. यासाठी त्यांनी फार चांगलं प्रयत्न केलेले दिसून येते आपल्याला.
In the extended act of the 73rd Amendment, the constitution of Gram Sabhas were mandatory. Special powers and functions of Gram Sabhas were to be specified by the state legislatures. तर बघा 73rd अमेंडमेंट आहे त्यात असं सांगितलं आहे ग्रामसभा आता तुम्हाला माहित आहे 15 ऑगस्टला वगैरे ग्रामसभा हे कंपल्शन केलेलं आहे आणि ग्रामसभेत ते जे लोक असतील त्यांनी वर्षभरात काय केलंय जर पूर्ण आकडेवारी ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांसमोर त्यांनी ते उघडायचं असतं आणि पूर्ण डिटेल थोडक्यात काय त्यांनी पारदर्शकता आणायचे प्रयत्न केलेला आहे. पूर्वी ग्रामीण भागात सरपंच जे करेल ते फायनली लोकांना रस्ते झाले दाखवून बरेचसे घोळ होत होते आणि डेव्हलप केले म्हणून 10 वेळा रस्ता केलेला असेल तर तिथे ॲक्चुअली 1 वेळाच होत होता. असे बरेचसे गोंधळ होतं. त्यामुळे गव्हर्नमेंटनं काय केले ग्रामसभा हे कंपल्सरी केले. मॅन्डेटरी म्हणजे काय कंपल्सरी कुठल्याही पद्धतीत ते ग्रामसभा घेऊन ते फोटो पाठवून त्यात काय ठराव पास झाले, कोणते-कोणते ठराव मागच्या वर्षी पास झाले होते, ते पुढे काम झालं का? नाही झालं तर का नाही झालं? अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं तिथं चर्चा केली जाते ग्रामसभेत. ठीक आहे. त्यामुळे ग्रामसभा कंपल्सरी केली आणि ग्रामसभेत सगळे आपले गावातले सगळे लोकं तिथे एकत्रित येतात आणि आपल्या गावात नेमकं काय चाललंय, कुठल्या पद्धतीनं आपले गाव आहे, ते प्रगतीशील आहे, ते आपण प्रगतीपासून वंचित राहिलो, गव्हर्नमेंटचे कुठले-कुठले स्कीम आले होते आणि आपल्या गावात ते ॲक्चुअली इम्प्लिमेंट झाली की नाही झाली? झाली तर वेल एंड गुड कुठपर्यंत आलेत, नाही झाले तर का नाही झाले आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आपलं ग्रामसभा आहे किंवा जे आपले सरपंच आहेत, ते नेमकं काय करतायत? हे सगळ्या गोष्टींचा तिथं उलगडा केला जातो. म्हणजेच दे आर bringing the actual transparency by making this Gram Sabha as a mandatory. Remember this thing. At national level, Council of Advancement of People Action and Rural Technology was formed in 1986, which is now order the administrative control of the Ministry of Rural Development. 1986 साली अपार्ट म्हणजे आपण म्हणतो अपार्ट म्हणजे काय? ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी. म्हणजे लोकांचा त्यात सहभाग घेऊन रुरल टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी एक मिनिस्ट्री घेतली. ते मिनिस्ट्रीज आता काय करते ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ऑफिस वर्क जे लागतं, ज्या गोष्टी ग्रामविकासासाठी लागतात, त्यांच्यावरती ते कंट्रोल करत असतात. म्हणजे ऑब्झर्वेशन करतात. आणि त्या ऑब्झर्वेशन अनुसार जिथं-जिथं ॲक्चुअली खरं-खरं गरज आहे का? हे बघून तिथं खरं-खरं डेव्हलपमेंट होण्याचे चान्सेस आहेत का? आणि ते डेव्हलपमेंटमध्ये ते ग्रामीण भागातली जी लोकं आहेत, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट किंवा जे ग्रामसभा म्हणा किंवा जे ग्रामपंचायत ॲक्चुअली ॲक्टिव्ह आहे का? हे सगळं बघून ते कंट्रोल करत असतं. It aims at encouraging, promoting, and assisting voluntary action for rural development in pursuance of the objective of CAPART, provides financial assistance to the voluntary agencies and NGOs under the following state government schemes. एवढंच नाही, त्याचा सगळ्यात मुख्य हेतू काय आहे? ते प्रमोट करते व्हॉलंटियर्सला, जेणेकरून तिथलं ग्रामीण डेव्हलपमेंटसाठी जे ॲक्चुअली प्रयत्नशील आहेत, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ते कपाटच्या मार्फत त्यांना जे पैसे लागणार आहेत किंवा जे फायनान्शियल असिस्टन्स लागणार आहेत, ते ग्रा जे आपलं स्टेट गव्हर्नमेंट असं आहे, त्यांच्याकडून हे पैसे त्यांना एन-जी-ओजला देखील मिळू शकतील. एन-जी-ओ पर्यंत पैसे पोहोचले तरच काम होणार आहेत लक्षात घ्या. मधल्यामध्ये जर हे पैसे कुठं चालले, तर तिथे ॲक्चुअली पारदर्शकता नसल्यामुळे असं पूर्वी होत होतं. तर ग्रामसभा घेऊन हे सगळं पारदर्शकता आणून ते व्हॉलंटरी एजन्सीज असतील किंवा एन-जी-ओज असतील, त्यांच्यापर्यंत ॲक्चुअली पैसे कसं पोस्ट करता येईल यांचा व्यवस्थित अभ्यास करून हे पोस्ट करायचा प्रयत्न आपलं राज्य शासन करत आहे. मग यात कोणत्या-कोणत्या गोष्टी येतात, कोणत्या-कोणत्या स्कीम्स येतात आपल्या शासनाचे ते बघा. प्रमोशन ऑफ व्हॉलंटरी ॲक्शन इन रुरल डेव्हलपमेंट. जे ॲक्चुअली रुरल डेव्हलपमेंटमध्ये एजन्सीज भाग घ्यायला इच्छुक आहेत. एन-जी-ओज असले पाहिजेत नाही. तर ते ग्रामीण भागातले पण लोकं एक छोटीशी संस्था तयार करून, तिथं रुरल डेव्हलपमेंटसाठी ज्यांनी खरं-खरं जर काम करत असतील, त्यांना प्रमोशन देणं म्हणजे त्यांना चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडनं काम करवून घेणं, एक फार मोठी काम आपल्या राज्य सरकारनं केलेलं आहे. दुसरं काय डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरिया. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या भगिनी आणि आपली जी लहान मुलं आहेत, त्यांची प्रगती होत नाही किंवा त्यांच्या प्रगती करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागतील ह्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करत नाही, तोपर्यंत आपलं रुरल डेव्हलपमेंट होणे शक्य नाही. आणि त्या अनुषंगानं ह्यासाठी सेपरेट त्याला व्यवस्थित फोकस देऊन महिला आणि बालविकास हे एकत्र एक छोटंसं आपलं वेगळं संस्था आपण निर्माण केली आहे किंवा त्याची मिनिस्ट्री त्याची पण वेगळी आहे. ठीक आहे. हे का केलंय? तर आपल्या महिला आणि जे बालविकास आहे किंवा जे मुलं आहेत, त्यांचं चांगल्या पद्धतीनं उन्नती व्हावं, चांगल्या पद्धतीनं त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं यासाठी या गोष्टी आपण करत आहोत.
नेक्स्ट इज ॲक्सेलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम्स. ग्रामीण भागात जर गेलं, इव्हन लांब नाही, आमच्या मिरजेजवळ एक म्हैसाळ गाव आहे. तिथं जाऊन जर तुम्ही पाणी मागितलं आणि पाणी प्यायला घेतलात, अक्षरशः सांगतो चहासारखं वाटतंय. पहिल्यांदा आपण मग बघून असं वाटतंय की ते गार चहा दिलंय का? अशी परिस्थिती तिथं अजून देखील आहे. तर ॲक्सेलरेटेड रुरल वॉटर सप्लाय प्रोग्राम म्हणजे काय? रुरलमध्ये फक्त वॉटर सप्लाय नाही, त्यांना क्वालिटी वॉटर देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. हे क्वालिटी वॉटर देण्यात जर आपण यशस्वी झालो, तर आरोग्य विभागाची फार मोठी डोकेदुखी कमी होईल, असं मला 100% वाटतंय. कारण ते घाणेरडं पाणी पिऊन आपली ग्रामीण भागातली आपली जी बांधव आहेत, ते आजारी पडतात. आणि त्या आजारपणात जर आपल्याला दूर करायचं असेल, तर अतिशय स्पीडनं त्यांना चांगल्या पद्धतीचं जे पाणी आहे, कसं देता येईल, त्यासाठी पण त्यांनी सेपरेट असं एक फोकस करून त्यांना छोटंसं वेगळं प्रोग्राम तयार केलं, लक्षात घ्या. सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम हे पण आरोग्याशी निगडीत आहे. त्यात काय आहे, केंद्रीय ग्रामीण स्वच्छता अभियान याला आपण असं म्हणू शकतो. त्यात काय आहे, ग्रामीण भागातलं सॅनिटेशन आपल्याला कसं मेंटेन करता येईल, ग्रामीण भागातल्या लोकांना त्यात कुठल्या पद्धतीने ॲक्चुअली इन्व्हॉल्व करून घेता येईल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी असं एक स्कीम तिथं राबवलेलं आहे, जेणेकरून सगळे लोकं त्यात येऊन काम करतील. जेणेकरून त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील हे सांगण्यात येईल आणि त्याने आरोग्य चांगलं राहिल्यामुळे त्यांचे पैसे कसं वाचतील हे देखील सांगण्यात येतं. असं एकूण टोटल स्वरूप जो आहे, तो आपला सेंट्रल सॅनिटेशन प्रोग्रामचा आहे. जेणेकरून तिथल्या लोकांचं जे स्वच्छता आहे ते चांगल्या पद्धतीनं राहील. स्वच्छता जर चांगल्या पद्धतीनं राहिलं, तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहील, तर ग्रामीण भागातले आपले जे बांधव आहेत, ते चांगल्या पद्धतीनं जास्त प्रमाणात काम करतील आणि ऑटोमॅटिकली काय होईल, ते ग्रामीण भागाचा विकासही होऊन जाईल. नेक्स्ट इज ऑर्गनायझेशन ऑफ बेनिफिशरीज ऑफ अँटी पॉवर्टी प्रोग्राम्स. तर लक्षात घ्या, आपल्याकडे एक पद्धत आहे, मोठा झालेला माणूस मोठा कंटिन्यू होत जातो आणि ते मागे वळून बघत नाही. तर असं नाही. आपलं असं ऑर्गनायझेशन केलं पाहिजे, की जिथं ज्या लोकांनी लाभ घेतलाय, हे लाभ लाभ घेतलेल्या लोकांनी पण काय केलं पाहिजे, आपल्याच भागातले जे आपले अतिशय गरीब लोक आहेत, त्यांना त्यात हात देऊन त्यांना पुढं ओढून आणलं पाहिजे. जेणेकरून अशा पद्धतीने जर आपण काम करायला सुरुवात केली, तर होतं काय यातनं, असं सुरुवात केल्यामुळं आपल्या ग्रामीण भागातले जे गरीब लोक आहेत, त्यांना पण चांगले चांगल्या जे संधी आहेत, ते आपण जर उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली, ठीक आहे. तर ह्यातनं काय होतंय आणि हे कोण देईल? बाबा तुला सरकारनं मदत केली आणि त्या सरकारच्या मदत घेऊन तू हे आजपर्यंत इथं पुढे आलायस. आणि तूच त्या लोकांना मागं आपले जी लोकं आहेत, त्यांना जर तू हात दिलास आणि त्यांना पण ह्या मुख्य प्रवाहात जर घेऊन आलास, तर काय होईल अशा पद्धतीनं केलं, तर आपले गरीब लोकं पण मुख्य प्रवाहात येतील आणि एकदा ते चांगल्या पद्धतीने मुख्य प्रवाहात आले, ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, आपल्या ग्रामीण भागातली उन्नती हे 100% होऊन जाईल. नंतर मनरेगा किंवा NRLM जे आहे, त्याचं पण चांगल्या पद्धतीने तिथे इम्प्लिमेंटेशन होणं अतिशय गरजेचं आहे. ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल टेक्नॉलॉजी स्कीम. ग्रामीण भागातली जी टेक्नॉलॉजी आहे, ते तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, फार चांगल्या पद्धतीने ते घेत असतात. एवढंच नव्हे, तर ती टेक्नॉलॉजी त्यांनी ऑलरेडी वापरत असतात. फक्त त्याला टेक्नॉलॉजी म्हणतात हे त्यांना माहीत नसते. अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. ठराविक शहरी भागात पण ज्या गोष्टी माहीत नाही, ते ग्रामीण भागातल्या लोकांना हे माहीत असतं. लक्षात ठेवा. मग आहे तेच त्यालाच टेक्नॉलॉजी म्हणतात आणि त्यात थोडंसं ॲडव्हान्समेंट करून त्यांचं जे काम आहे ते आपण सोपं कुठल्या पद्धतीनं करू शकतो, याचा देखील अभ्यास करून त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंटसाठी प्रेरित करू शकतो. नेक्स्ट इज पंचायती राज. पूर्वी आपले जे पहिले पंतप्रधान होते, तर ते कोण होते? आपले पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी एक वाक्य बोललेलं आहे. त्यांचं वाक्य काय होतं? त्यांचं वाक्य असं होतं, की ज्यावेळेस मी ₹1 वरून केंद्रातनं रिलीज करतो, त्यावेळेस फक्त 5 पैसे त्या ॲक्चुअली लागणाऱ्या माणसापर्यंत जातात. लक्षात घ्या. आपल्या देशच्या प्रगतीमध्ये किंवा आपण जे आता इथपर्यंत आलो, यात सगळ्यात मोठा जर हात असेल, ते आपल्या पहिले प्रधानमंत्री जे होते आपले जवाहरलाल नेहरू, ज्याला आपण चाचा नेहरू असं म्हणतो. त्यांचा सगळ्यात मोठा हात आहे. ठीक आहे. इव्हन लांब नाही. आपलं जे वरदान ठरलेले आपले कोयना जो डॅम आहे, तिथं त्याच्यात पण त्यांचा फार मोठा सहभाग होता. लक्षात घ्या. ठीक आहे. मग हे जे आपले प्रधानमंत्री होते, त्यांनी जर असे म्हटले असतील, तर विचार करा, नंतर त्यांनी नसल्यानंतर काय परिस्थिती झाली असेल आणि आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पैसे किती पोहोचले असतील. हे जे मधले हर्डल्स आहेत, हे काढून टाकलं आणि हर्डल्स काढून टाकून काय केलं, तर नंतर येणाऱ्या गव्हर्नमेंट्सनी काय केलं, पंचायत राजची स्थापना केली. म्हणजे थेट केंद्रातून
मध्ये कुठलाही अडथळा न आणता ते पंचायत राजपर्यंत कसे पैसे डायरेक्टली पोहोचवता येतील. ग्रामपंचायतपर्यंत हे पैसे पोहोचवण्याचं फार मोठं काम मधले जे पैसे खाणारे लोकं होते त्यांना मधनं काढून टाकण्यात आलेलं आहे बऱ्याचशा टक्केवारीमध्ये आणि डायरेक्ट पैसे ते ग्रामीण भागापर्यंत कसे पोहोचवता येईल याचा पण अभ्यास करून ते खरं-खरं तिथपर्यंत पोहोचवलं गेलेलं आहे लक्षात घ्या. त्याला आपण पंचायती राज असं नाव दिलं गेलेलं आहे. नेक्स्ट इज रिहॅबिलिटेशन ऑफ डिसेबल्ड पीपल. पूर्वी आम्ही लहान असताना रस्त्याने जात असताना पण पोलिओग्रस्त असं लोकं भरपूर दिसत होती. ठीक आहे. आता पोलिओ बऱ्यापैकी बऱ्यापैकी 100% निघूनच गेलेला आहे. तरी देखील आपण ग्रामीण भागात गेला तर आपले अपंग बांधव बरेचसे दिसून येतात. जर ग्रामीण भागाचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल, तर तुम्ही सांगा मला एक गोष्ट अशी आहे, की ते असं विषय आहे, की तिथल्या लोकांना जर आपण डेव्हलप करणार असू, तर तिथले जे अपंग लोक आहेत, त्यांचा पण विचार केला पाहिजे की नाही? तर तिथं शेवटचा माणूस असेल तो अपंग असेल. त्याचं जर आपण उन्नती करण्यात भर दिला, तर आपलं 100% काय होईल, आपलं ग्रामीण भागातली उन्नती आपली ठरलेली आहे. त्यामुळं रिहॅबिलिटेशन म्हणजे काय? तिथला जो अपंग मनुष्य आहे किंवा तिथला जो काम न करण्याइतपत अपंग असेल, त्याला आपण अशा पद्धतीनं संधी दिली पाहिजे, की त्यानं फार मोठं नाही, स्वतःचे स्वतः काम करू शकेल आणि स्वतःला लागणारा, त्याचे स्वतःच्या पालन-पोषणासाठी जो पैसा लागतो किंवा जो धन लागतं, ते जर त्यानं तिथल्या तिथं मिळवायला जर सुरुवात केली, तर काय होऊन जाईल, लक्षात घ्या, अपंग माणूस जर मिळवत असेल, तर आसपासचे जे ग्रामीण भागातले जे चांगले तब्येतीनं असतील किंवा शरीर ज्यांचं चांगलं असेल, 100% जे व्यवस्थित असतील, ते लाजून तर का होईना हे कामास करायला सुरुवात करतात. आणि अशा पद्धतीने काय होईल, की आपला जो ग्रामीण भाग आहे, 100% विकास करेल. आणि ह्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. सो धिस इज द रिहॅबिलिटेशन ऑफ द डिसेबल्ड पीपल. सो इन धिस वी हॅव सीन how actually the state government is taking care and how it is actually giving the money to the gram panchayats in such a way that it is directly given to the gram sabha or the panchayat raj, and with the help of this money the panchayat raj is actually investing the money for the development of the people. तर इथं आपण काय बघितलं आतापर्यंत आपली जे राज्य सरकार आहे यांनी कुठल्या पद्धतीने मधले हर्डल्स काढून टाकून ते पंचायत राजपर्यंत पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न करताय आणि पोहोचून ते पैसे जर तिथपर्यंत पोहोचलं, तर तिथे पंचायत राजमध्ये जे ग्रामीण भागातले जे ग्रामपंचायत आहेत, त्यांनी ॲक्चुअली कशा कुठल्या पद्धतीने ते पैसे इन्व्हेस्ट करून त्या लोकांच्या उन्नतीसाठी कसं प्रयत्नशील राहतील, याचं हे पुरेपूर लक्ष केंद्रित करून हे कंट्रोल करायचा प्रयत्न आपलं राज्य शासन हे 100% सध्या करतं. ओके, विल स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.